राम राम मित्रांनो, आज आपण आलोय मॉलला आणि मॉलला येण्यामागचं कारण काय हे पाहण्यासाठी आपला ब्लॉग पूर्ण बघा. आत एंट्री करताना आपली झाली चेकिंग. आता यांना काय आपण आतंकवादी दिसतोय काय काय माहिती. अबे साले आत गेल्यावर पाहतो तर काय तिथे होता काहीतरी कार्यक्रम, पण आपण तिथे न थांबता गेलो डायरेक्ट खरेदी करायला. आता ते सिक्युरिटी गार्ड आपल्या मागे आलेत का त्यांच्या कामाला चाललेत हे संशय तुम्हाला पण येत असेल. आत गेल्यावर तर काय एकापेक्षा एक भयानक रूप आपल्याला दिसायला लागले. अरे कहना क्या चाहते हो? इथं गेल्यावर आपण बघितला चाकावरचा बूट, कारण म्हणलं गावाकडे जायला खर्चीचे पैसे नको घालवायचे. पण त्या बुटाची किंमत बघून आपण डायरेक्ट शॉक झालो. मग त्या बुटाला टाटा बाय बाय करून आपण निघालो पुढं. व पुढे गेल्यावर आपल्याला हे क्रेटिन दिसले व आपण त्यांना विचारू लागलो की हे क्रेटिन किती रुपयाला काय, आणि विचारल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं नव्हतं कारण आता आपल्याकडे काहीच पैसे नव्हते. पुढं आल्यावर आपण आपल्या कॅमेरामॅनसाठी एक चप्पल पाहायला आलो, पण चप्पल काय पसंत पडली नाही कॅमेरामॅनला. मग आपण आपल्यासाठी एक बेल्ट बघायला आलो व बेल्टची प्राइस बघून तुम्ही सुद्धा बेशुद्ध पडाल, म्हणून आपण बेल्ट तिथंच सोडून निघालो खाली. आता मित्रांनो, तुम्हाला ह्या मॉलच्या प्राईजविषयी काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही मॉलमध्ये काय काय खरेदी केली हे नक्की सांगा कमेंटमध्ये. खाली आल्यावर बघतो तर काय हा कार्यक्रम अजून पण संपला नव्हता. मग काय आपण इथं न थांबता आता निघालो आपण डायरेक्ट वर खेळण्याच्या दुकानाकडे. आता खेळणीकडे आल्यावर आपला कॅमेरामॅन म्हणला की यात हात घालून ते काढायचे असते चॉकलेट. मजा आया. त्याच मॉलचे एक स्टाफ आपले सबस्क्रायबर्स निघले व त्यांना बोलून आपण निघालो खाली. सबस्क्रायबर्सला बोलल्यावरती खूप छान वाटतं, आणि मग आपण डायरेक्ट निघालो iPhone 17 Pro Max घ्यायला. आयफोन तर आवडला, पण आता काय सगळ्यात मेन विषय आला पैशाचा. आता पैसेच नाही तर आयफोन काय कसं घेणार, नाही का? माफ करना मैं जो म्हणून आता आयफोन घेण्याची तारीख थोडी लांबवलेली आहे, थोडी म्हणजे कालांतराने घेऊ आपण 1-2 वर्षानंतर. आणि मग काय निघालो आपण. AC बघितली, म्हणलं स्वस्तात काय आहे का बघावं, पण स्वस्तात काय दिसेनाच, म्हणून म्हणलं आता चला इथे काय थांबायचं काम नाही. मग आपण निघालो डायरेक्ट आपल्या रूमकडे. बाहेर आल्यावरती आपला कॅमेरामॅन म्हणाला की आपल्या सबस्क्रायबर्ससाठी आपण एक गिफ्ट देऊ. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला एक कमेंट करायची आहे, आणि ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक असतील त्याला आपण एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत. पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब असणं गरजेचं आहे आणि Insta ID ला फॉलो असणं गरजेचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.